चिखलीतील शासकीय गोदामात साखरेच्या पोत्यांवर उंदरांचा वावर. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कारभारावर संताप. आर्थिकदृष्ट्या मागास आणि गरजू कुटुंबांना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांद्वारे अत्यल्प दरात धान्य पुरवले जाते. मात्र हेच धान्य जिथे साठवले जाते त्या शासकीय गोदामांची अवस्था किती भीषण असू शकते याचे एक संतापजनक वास्तव समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शासकीय गोदामातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरिबांना वाटपासाठी आलेली साखरेची पोती ज्या गोदामात साठवण्यात आली आहेत तिथे अस्वच्छतेचा पार बोजवारा उडाला आहे. गोदामात ठेवलेल्या साखरेच्या पोत्यांवर अक्षरशः उंदरांचा मोकळा वावर पाहायला मिळत असून पोत्यांवर उंदरांची विष्ठा आणि धुळीचे साम्राज्य साचले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. जे धान्य गोरगरीब नागरिक रोजच्या आहारासाठी वापरतात ते अशा घाणेरड्या आणि दूषित वातावरणात साठवले जात असल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या या अत्यंत बेफिकीर आणि बेजबाबदार कारभारावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि या अस्वच्छतेला कारणीभूत ठरणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का, असा थेट सवाल आता चिखलीतील जनता विचारत आहे.